अमरावती येथील जुना बायपास लगतच्या MIDCतील एका फॅक्टरीमध्ये टर्पेंटाईन रिपॅकिंगचे काम केले जात होते। याच फॅक्टरीमध्ये 7 महिला कामगार काम करत असताना मंगळवारी दिनांक 6 सकाळी अचानक आग लागली। या आगीमध्ये एका 29 वर्षीय महिलेचा जागीच कोळसा होऊन मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेने शहरात खळबळ उडाली असून कामगार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मोनाली सुनील कोडापे 29 राहणार हरदोली आरवी जिल्हा वर्धा हल्ली मुक्काम प्लॉट क्रमांक W23 इन्व्हेंटो फॅक्टरी परिसर MIDC अमरावती असे मृतक महिलेचे नाव आहे। मोनाली यांच्यासह घटना घडली त्यावेळी प्रतिभा राऊत, उज्ज्वला सुखदेवे, मंजुळा रामटेके, वर्षा भगत, रोशनी मेहरे आणि शुभांगी ढोरे या महिला सुद्धा काम करत होत्या। या 6 महिला वेळीच बाहेर पडल्यामुळे सुखरूप आहेत। MIDC मध्ये प्लॉट क्रमांक W23 मध्ये सुमित खंडेलवाल यांची ही फॅक्टरी असून त्या ठिकाणी टर्पेंटाईनचे रिपॅकिंग केले जात होते। रंगामध्ये मिसळण्यासाठी टर्पेंटाईनचा वापर केला जातो। मंगळवारी सकाळी 9 वाजतापासून या 7 महिला कामासाठी फॅक्टरीमध्ये आल्यात। नागपूरवरून मोठ्या प्रमाणात 200 लिटर क्षमतेच्या ड्रममध्ये टर्पेंटाईन येथे आणले जाते। या फॅक्टरीमध्ये मोठ्या ड्रममधील टर्पेंटाईन 250 मिली 500 मिली या प्रमाणात बॉटलमध्ये रिपॅकिंग केले जाते। तेच काम सुरू असताना अचानक आग लागली। हे काम ज्या ठिकाणी सुरू होते तेथे टर्पेंटाईनने भरलेले व रिकामे ड्रम मोठ्या प्रमाणात होते। सुमारे 300 ते 400 वर्ग फुटाच्या जागेत हे काम सुरू होते। या ठिकाणी 2 शटर होते, त्यापैकी एक शटर उघडे होते। तेथूनच कामगार महिला ये जा करीत होत्या। दुसरे शटर बंद होते। आग लागली त्यावेळी मोनाली कोडापे या एका बाजूला व उर्वरित 6 महिला दुसऱ्या बाजूला होत्या। आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे मोनाली यांना बाहेर येणे शक्य झाले नाही। तसेच दुसरे शटर सुद्धा बंद होते, त्यामुळे त्यांना बाहेर येण्यासाठीचा मार्ग बंद झाला। दुसऱ्या बाजूने धगधगती आग होती, त्यामुळे त्यांना आगीने घेरले